गुड मॉर्निंग फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स त्याचे काही फाईल प्रोसेसिंग सिस्टीमचे डिसएडव्हान्टेजेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस हा कन्सेप्ट स्टडी केला. तसं आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे काही ऍडव्हान्टेजेस बघितले, तसंच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा काही डिसएडव्हान्टेजेस ते आपण या लेक्चरला स्टडी करून घेऊ. डिसएडव्हान्टेजेस ऑफ DBMS डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे आपल्याला डिसएडव्हान्टेजेस बघायचे. त्यातला पहिला डिसएडव्हान्टेज या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो. कॉस्ट ऑफ डेव्हलपिंग ऑर परचेसिंग द सॉफ्टवेअर इज व्हेरी हाय. कॉस्ट, आपण जे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी विकत आणणार आहोत, तर ते जे सॉफ्टवेअर आहे थोडंसं कॉस्टली आहे मार्केटला. जर आपण घ्यायला गेलो तर म्हणजे त्याची जी कॉस्ट आहे ती परचेसिंग जी कॉस्ट आहे ती व्हेरी हाय आहे. हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. Cost is very high. Second, त्या ठिकाणी आपण डिसएडव्हान्टेज बघू. सेंट्रलाइज ऑल्सो मीन्स द डेटा इज ऍक्सेसिबल फ्रॉम अ सिंगल सोर्स. सेंट्रलाइज कंट्रोल म्हणजे आपण बघितलं अगोदर त्याचा डिसएडव्हान्टेज पण आहे. सेंट्रलाइज म्हणजे काय, सिंगल सोर्स. तुमचं जर एकच त्या ठिकाणी मशीन असेल किंवा दे आर कनेक्टेड इन द नेटवर्क, तर त्यावेळेस तुमचा जो सर्व्हर असेल त्या सर्व्हर त्या ठिकाणी सेंट्रलाइज कंट्रोल केलं जाईल. As you know, the centralized data can be accessed by each user, so there is no security of data from unauthorized access and data can be damaged or lost. मग सेंट्रलाइज जो कन्सेप्ट आहे, सेंट्रलाइज, तर हा एक त्याचा त्या ठिकाणी सेंट्रलाइज कंट्रोल करणं हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. पण सेंट्रलाइज कंट्रोल करत असताना देर इज अ नो सेंट्रलाइज, कुठल्याही प्रकारचे सेंट्रलाइज होत नाही. देर इज अ नो सेंट्रलाइज अनऑथराइज युजर. जे अनऑथराइज युजर्स असतील त्यांना आपण कुठल्याच प्रकारचं सेंट्रलाइज करू शकत नाही. फॉर डेटा लॉस ऑर डॅमेज, फॉर डेटा लॉस ऑर डॅमेज म्हणजे कुठल्याच प्रकारचा डेटा लॉस झाला, डॅमेज झाला तर त्याला आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही. हा पण एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. म्हणजे फक्त ऑथराइज युजरचाच डेटा आपण कंट्रोल करू शकतो. तो लॉस होण्यापासून आपण थांबवू शकतो, डॅमेज होण्यापासून आपण थांबवू शकतो. ओके. नंबर 3 इज देअर द डुप्लिकेशन इज व्हेरी लेस अँड देअरफॉर बॅकअप फॅसिलिटी मस्ट बी प्रोव्हाइडेड बिकॉज इन केस द सिस्टीम क्रॅश द डेटा मस्ट बी रिकवर. डुप्लिकेशन जे बघितलं आपण की डेटा रिडंडन्सी हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. डुप्लिकेशन थोड्याफार प्रमाणात काही वेळेस होत असतं, पण फॅसिलिटी, बॅकअप फॅसिलिटी मस्ट बी प्रोव्हाइडेड बिकॉज इन केस द सिस्टीम क्रॅश. तर बॅकअप फॅसिलिटी आपल्याकडे असायला हवी. बॅकअप फॅसिलिटी इज प्रोव्हाइडेड फॉर सिस्टीम क्रॅश. म्हणजे जर तुमची सिस्टीम क्रॅश झाली तर त्यासाठी तुम्हाला बॅकअप फॅसिलिटी सुद्धा देणं काय त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द डिसएडव्हान्टेज. नंबर 4 म्हणजे कुठल्याच प्रकारची बॅकअप फॅसिलिटी ऑटोमॅटिक येत नाही. बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन आर कॉम्प्लेक्स. काही वेळेस जर समजा तुमचं बॅकअप किंवा तुमचा डेटा लॉस झाला तर त्याला रिकव्हरी करणं, बॅकअप अँड रिकव्हरी आर व्हेरी कॉम्प्लेक्स. ऑपरेशन्स आर व्हेरी कॉम्प्लेक्स. ऑपरेशन्स आर कॉम्प्लेक्स म्हणजे त्याचं बॅकअप करणं किंवा त्याचं रिकव्हरी करणं हे जे असणार आहे थोडंसं त्या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी त्या ठिकाणी असणार आहे. नंबर 5 इज देअर, अजून एक बॅकअप आहे. एक्सेसिव्ह डेटा एंट्रीज मे बी करप्टेड द टोटल डेटा इन डीबीएमएस. एक्सेसिव्ह डेटा जो एक्स्ट्राचा त्या ठिकाणी डेटा असणार आहे, एक्सेसिव्ह डेटा एंट्रीज मे करप्ट द टोटल डेटा इन डीबीएमएस, may corrupt the total data in DBMS. तर तो त्या ठिकाणी करप्ट होऊ शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये. आणि नंतर नंबर 6 ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आपण बघू. मोर वर्कस्पेस इज रिक्वायर्ड. मोर वर्कस्पेस इज रिक्वायर्ड फॉर इट्स एक्झिक्युशन अँड स्टोरेज. For its execution and storage. तर असे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे जे आपण स्टडी केले. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला डिसएडव्हान्टेज, जर
मला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं सॉफ्टवेअर परचेस करायचं असेल तर त्याची परचेस कॉस्ट इज व्हेरी हाय, त्याची परचेस कॉस्ट खूप मोठी असणार आहे. त्याच्यानंतर जो कुठलाही अनऑथराइज युजर्स असेल तर अनऑथराइज युजरचा डेटा जो असतो तो डेटा त्याला ऍक्सेस करता येणार नाही, किंवा करत असेल तर त्याचा डेटा हा कधी लॉस होऊ शकतो. त्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम कंट्रोल करणार नाही. देयर इज नो सेंट्रलाइज अनऑथराइज युजर्स फॉर डेटा लॉस और डॅमेज. कुठल्याच प्रकारे त्याला सेंट्रलाइज कंट्रोल करणार नाही. नंबर 3, बॅकअप फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड फॉर द सिस्टम क्रॅश. आपला माहिती आपला जर काही वेळेस डेटा रिडंडन्सी आपल्या सिस्टम मध्ये असणार आहे, थोडाफार प्रमाणात डेटा हा रिडंडंट होतो. मग तो जो डेटा आहे तो मला जर मेंटेन करून ठेवायचा असेल तर काही वेळेस काय होत असतं, आपली सिस्टम क्रॅश होऊन जाते. सिस्टम क्रॅश झाला म्हणजे डेटा पण लॉस होत असतो. मग अशा वेळेस आपल्याला बॅकअप फॅसिलिटी बाहेरून आपल्याला ठेवावी लागते. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम तुम्हाला कुठल्याच प्रकारची बॅकअप फॅसिलिटी देत नाही. किंवा जर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये बॅकअप आणि मला काही डेटा जर माझा लॉस झाला असेल तो जर रिकव्हरी करायचं असेल तर हे जे ऑपरेशन आहे कॉम्प्लेक्स असणार आहे. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह डेटा एंट्रीज मे बी करप्टेड द टोटल डेटा इन डीबीएमएस. आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये काही जर एक्सेसिव्ह म्हणजे काही एक्स्ट्राचा डेटा तुमच्या त्या ठिकाणी असेल तर द करप्टेड डेटा इन करप्ट द टोटल डेटा इन डीबीएमएस. तर अशामुळे काय होतो, तर त्या थोड्याफार चुकीच्या डेटामुळे एक्सेसिव्ह डेटामुळे काय होतं, आपल्या डीबीएमएस मधला टोटल डेटा हा त्या ठिकाणी करप्ट होऊ शकतो. आणि मोर वर्क स्पेस इज रिक्वायर फॉर इट्स एक्झिक्युशन अँड स्टोरेज. म्हणजे ऑफकोर्स तुमचं जे सॉफ्टवेअर तुमचं जे मशीन आहे त्याचं कॉन्फिगरेशन हे हेवी पाहिजे, चांगलं कॉन्फिगरेशन पाहिजे. का? कारण की मला जर ते एक्झिक्यूट करायचं असेल डीबीएमएस मध्ये काही फाईल्स किंवा मला डेटा स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी मोर वर्क स्पेस, मला तेवढी जागा त्या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर माझ्याकडे त्या ठिकाणी थोडेसे ड्रॉबॅक्स, आपल्या डिसएडव्हान्टेज, आपले डीबीएमएस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचे काही डिसएडव्हान्टेज आपण या ठिकाणी स्टडी करून घेतले. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजेच ऍप्लिकेशन्स ऑफ द डीबीएमएस. डीबीएमएसचा वापर कुठे कुठे केला जात असतो तर बघू आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डीबीएमएस. Applications of DBMS. ऍप्लिकेशन्स ऑफ डीबीएमएस मध्ये पहिले ऍप्लिकेशन्स आपण बघू की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा कुठे यूज केला जातो, म्हणजे बँकिंग सिस्टीम. बँकिंग सिस्टीम मध्ये मोठ्या प्रमाणात डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर केला जातो. फॉर कस्टमर इन्फॉर्मेशन, अकाउंट इन्फॉर्मेशन, लोन अँड बँकिंग ट्रान्झॅक्शन. तर मला कस्टमरची इन्फॉर्मेशन, अकाउंटची इन्फॉर्मेशन, लोन किंवा बँकिंगची इन्फॉर्मेशन मला स्टोअर करायची असेल तर अशा बँकिंग सिस्टीम मध्ये मला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची फार गरज पडत असते. त्याच्यानंतर सेकंड, एअरलाईन सिस्टीम. एअरलाईन सिस्टीम मध्ये सुद्धा मला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची त्या ठिकाणी गरज पडत असते. एअरलाईन सिस्टीम मध्ये आपण बघतो की रिझर्वेशन असेल, तुमच्या एअरलाईनचं शेड्यूल असेल. एअरलाइन्स वेअर अमंग द फर्स्ट यूज डेटाबेस इन जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युटेड मॅनर. टर्मिनल सिच्युएटेड अराउंड द वर्ल्ड ऍक्सेस द सेंट्रल डेटाबेस सिस्टीम थ्रू फोन लाईन्स अँड अदर डेटा नेटवर्क्स. ऑफकोर्स एअरलाईन सिस्टीम म्हटली म्हणजे काय, देर आर यूज इन ओव्हरऑल इन द वर्ल्ड, पूर्ण वर्ल्ड मध्ये वापरलं जाईल. तर कुठलं एअरलाइन्स, कुठलं त्या ठिकाणी एरोप्लेन्स अगोदर येतंय, त्याचं जे शेड्यूल आहे, कुठलं केव्हा त्या ठिकाणी हे विमान त्या ठिकाणी येणार आहे, कुठलं विमान त्या ठिकाणी जाणार आहे, या सर्वांचं शेड्यूल आणि सर्व पूर्णपणे ऑल ओव्हरऑल इन द वर्ल्ड आर कनेक्टेड टू दिस डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स किंवा टेलिफोन नेटवर्क आपण त्या ठिकाणी कनेक्टेड होत असतो. तर एअरलाईन सिस्टीम मध्ये सुद्धा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची आपल्याला फार त्या ठिकाणी गरज पडत असते. तिसरं त्या ठिकाणी आपण बघू शकतो की युनिव्हर्सिटीज, ज्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज असतात त्या युनिव्हर्सिटीज मध्ये विद्यार्थ्यांची, स्टुडंटची इन्फॉर्मेशन, स्टाफची इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स रजिस्ट्रेशन करणं, त्यांची इन्फॉर्मेशन हे सर्व स्टोअर करण्यासाठी आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची गरज पडत असते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर फायनान्स सिस्टीम मध्ये सुद्धा आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची गरज पडते. फायनान्स सिस्टीम म्हटलं म्हणजे काय की जसं तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन अबाउट द अकाउंट होल्डिंग, सेल्स, परचेस, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट सच एज स्टॉक्स अँड बॉन्ड्स, या सर्वांच्या त्या ठिकाणी फायनान्स सिस्टीम मध्ये विचार केला जात असतो. त्याच्यानंतर सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम बघितली आपण. सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम, तर सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये सुद्धा आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर केला जातो. म्हणजे ऍप्लिकेशन सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम त्या ठिकाणी ऍप्लिकेशन असणार आहे. सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम म्हटलं म्हणजे कस्टमरची इन्फॉर्मेशन, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन,
परचेसची इन्फॉर्मेशन, सेलची इन्फॉर्मेशन, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये स्टोअर करतो. त्यासाठी आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची गरज पडते. त्याच्यानंतर आपण बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग जी फील्ड आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग फील्ड मध्ये सुद्धा आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमची गरज पडते. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण कुठला प्रकारचा डेटा त्या ठिकाणी स्टोअर करत असतो. मॅनेजमेंट सप्लाय चेन, तुमची जी मॅनेजमेंटची जी सप्लाय चेन असते त्याचं इन्फॉर्मेशन, ट्रॅकिंग प्रोडक्शन ऑफ आयटम्स इन फॅक्टरीज, इन्व्हेंटरीज ऑफ आयटम्स इन वेअर हाऊसेस, स्टोअर अँड ऑर्डर्स फॉर आयटम्स. तर अशा सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग फील्ड मध्ये युज करत असतो. त्याचबरोबर आज सगळ्यात जास्त युज केली जाणारी जी फील्ड आहे ती म्हणजे ई कॉमर्स फील्ड मध्ये सुद्धा आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा फार मोठ्या प्रमाणात यूज केला जात असतो. इंटिग्रेशन ऑफ हेट्रोजिनियस इन्फॉर्मेशन सोर्स, फॉर एक्झाम्पल कॅटलॉग्स, बिझनेस ऍक्टिव्हिटीज सच ॲज ऑनलाईन शॉपिंग असेल, बुकिंग असेल, हॉलिडे पॅकेजेस असेल, कन्सल्टन्सी इन डॉक्टर असेल, या सर्व कामांमध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करतो. त्याचबरोबर एज्युकेशन जी फील्ड आहे आपली, या फील्डमध्ये सुद्धा आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करत असतो. School and colleges use database for course registration, result, and other informations of students. Okay, they can store their user applications of the DBMS. तर असे भरपूर ऍप्लिकेशन्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. पण काही सिलेक्टिव्ह ऍप्लिकेशन्स आपण डीबीएमएस चे घेतलेले आहेत. जसं बँकिंग सिस्टीम असेल, एअरलाईन सिस्टीम असेल, युनिव्हर्सिटीज असेल, फायनान्स सिस्टीम असेल, सेल्स मॅनेजमेंट सिस्टीम असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, ई कॉमर्स असेल, एज्युकेशन आहे. देर आर सो मेनी ऍप्लिकेशन्स आर अवेलेबल इन द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. त्याच्यानंतर आपला एक पुढचा टॉपिक घ्यायचा आहे. त्या टॉपिकचं नाव आहे 3 लेवल आर्किटेक्चर फॉर डेटाबेस सिस्टीम. डेटाबेस सिस्टीमचं आर्किटेक्चर कसं असणार आहे तर ते आपण या ठिकाणी स्टडी करू. हा प्रश्न विचारला जात असतो एक्झामला. 3 लेवल आर्किटेक्चर फॉर डेटाबेस सिस्टीम. तर एक डेटाबेस सिस्टीमचं आर्किटेक्चर कसं आहे किंवा 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम, त्याच्यात 2 प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात की एक्सप्लेन द डेटाबेस सिस्टीम आर्किटेक्चर, एक्सप्लेन द 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, अशा आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तर ते आपण या ठिकाणी थोडक्यात स्टडी करून घेऊ की आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम. Architectures of database management systems refer to the design of major components of the systems and how they are related to each other. जर आपण आर्किटेक्चर बघितलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं, याच्यामध्ये काही 3 महत्वाचे कंपोनंट्स आहेत ज्यांचा आपण आर्किटेक्चर मध्ये यूज करत असतो. देर आर 3 मेन कंपोनंट्स ऑफ द 3 स्कीमा आर्किटेक्चर डिस्क्राइब द 3 लेवल आर्किटेक्चर. मग 3 कंपोनंट्स आहेत आणि ते 3 स्कीमा आहेत. स्कीमा म्हणजे एक प्रकारचं डिझाईन आहे. तर 3 डिझाईनचा यूज करून हे आर्किटेक्चर तयार होत असतं, म्हणून याला 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम्स असंही म्हटलं जात असतं. मग ते 3 लेवल कुठल्या आहेत नेमकं, तर त्यातली पहिली लेवल आहे एक्सटर्नल, दुसरी लेवल आहे कन्सेप्च्युअल आणि तिसरी लेवल आहे इंटरनल. अशा 3 लेवल्स या ठिकाणी यूज केल्या जातात, म्हणून दॅट इज अ 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डीबीएमएस असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. द 3 लेवल्स विदिन द डेटाबेस आर्किटेक्चर्स रिप्रेझेंट द डिफरंट व्ह्यू ऑफ द डेटा. जर ज्या 3 लेवल्स असतात त्या आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूज मध्ये बघायला मिळतात. वेन युजर रिक्वेस्ट डेटा बाय रायटिंग अ डेटाबेस क्युरी, युजरने एखादी रिक्वेस्ट ही क्युरीच्या माध्यमातून डेटाबेस सिस्टीमला दिली असेल, द यूज द स्ट्रक्चर कंटेन देअर व्ह्यू ऑफ द डेटाबेस, आणि मग ती क्युरी आणि त्याचा मिळणारा रिझल्ट, डेटाबेस मिळणारा रिझल्ट आणि हा त्याचा व्ह्यू, हे स्ट्रक्चर कंटेन इन देअर व्ह्यू ऑफ द डेटाबेस, हे त्याच्यावर त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. The user request must be converted from one of the external view to the conceptual view. मग युजरची जी रिक्वेस्ट असते ती एक्सटर्नल व्ह्यू मधून कन्सेप्च्युअल व्ह्यू मध्ये कन्वर्ट होते ऑफ द डेटाबेस अँड देन इंटरनल व्ह्यू ऑफ द डेटाबेस, आणि मग ती इंटरनल व्ह्यू मध्ये त्या ठिकाणी डेटाबेस मध्ये जात असते. द प्रोसेस ऑफ एक्सप्रेसिंग वन लेवल इन टर्म्स अँड अनदर इज कॉल्ड ॲज अ मॅपिंग. मग ज्यावेळेस तुम्ही युजरची जी रिक्वेस्ट आहे ही एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये जात असते, त्याला आपण मॅपिंग पण म्हणतो. म्हणजे सर्वात पहिले एक्सटर्नल व्ह्यू, त्याच्यानंतर तिथं कन्सेप्च्युअल व्ह्यू इन द डेटाबेस अँड देन इंटरनल व्ह्यू ऑफ द डेटाबेस, आणि मग ती इंटरनल व्ह्यू मध्ये जाते. आणि ही जी प्रोसेस असते यालाच आपण मॅपिंग असं पण त्या ठिकाणी म्हणत असतो. मॅपिंग कन्वर्ट द कंटेंट ऑफ वन लेवल इन टू अनदर. मग मॅपिंग मध्ये नेमकं काय होतं, एका लेवल मधून आपण दुसऱ्या लेवल मध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं, मॅपिंग बिटवीन द कन्सेप्च्युअल लेवल अँड द एक्सटर्नल लेवल.
कन्वर्ट द कंटेंट ऑफ द कन्सेप्च्युअल इनटू वन ऑर मोर एक्सटर्नल लेवल. म्हणजे काय, एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट होणंच, यालाच आपण त्या ठिकाणी मॅपिंग असं म्हणू शकतो. तर त्याच्या आपण एक फिगर या ठिकाणी ड्रॉ करून घेऊ की 3 लेवल आर्किटेक्चर कशा प्रकारे असणार आहे. एक आहे तुमचा एक्सटर्नल व्ह्यू. एक्सटर्नल व्ह्यू असेल, समजा हा तुमचा एक युजर आहे, त्याच्यानंतर हा इकडे एक्सटर्नल व्ह्यू. कारण की ज्यावेळेस तुमचा डेटा हा कन्सेप्च्युअल मधून बाहेर निघतो त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे एक्सटर्नल व्ह्यू तयार होऊ शकतात. देर आर सो मेनी एक्सटर्नल व्ह्यूज आर देर. म्हणून आपण 2 एक्सटर्नल व्ह्यू त्या ठिकाणी तयार करू. हे झालं एक्सटर्नल व्ह्यू. हे आपले एंड युजर्स आहेत. एंड युजर्स आहेत. त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल व्ह्यू. हा आहे कन्सेप्च्युअल व्ह्यू. त्याला आपण कन्सेप्च्युअल स्कीमा आपण म्हणू शकतो. त्याला मी स्कीमा म्हणतो व्ह्यू ऐवजी. कन्सेप्च्युअल स्कीमा. त्याच्यानंतर इंटरनल स्कीमा. There is a 3 level architecture. Internal schema, conceptual schema आणि external views. हे arrows आहेत म्हणजे इट इज अ टू वे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी असणार आहे. आणि आपला डेटाबेस जर आपण बघू, तुमच्याकडे असे वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी डेटाबेस, मल्टिपल डेटाबेस त्या ठिकाणी असू शकतात. स्टोर डेटाबेस. ओके, तर ही तुमची जी 3 लेवल आर्किटेक्चर आहे डेटाबेस सिस्टमची ती आपण ड्रॉ केली. ही झाली तुमची फर्स्ट लेवल इंटरनल स्कीमा, ही झाली तुमची सेकंड लेवल कन्सेप्च्युअल स्कीमा आणि ही झाली तुमची थर्ड लेवल एक्सटर्नल व्ह्यू. बघू आपण याच्यात नेमकं कशा प्रकारे कन्सेप्ट त्या ठिकाणी असणार आहे. सर्वात पहिले आपण बघू एक्सटर्नल व्ह्यू. The external schema also hide the rest of the database from the user group. The external view, user will only see the entities, relationships and attributes. ही जी तुमची एक्सटर्नल व्ह्यू असते, the rest of the database from the user group. म्हणजे डेटाबेस व्यतिरिक्त जो युजरचा व्ह्यू असतो तो म्हणजे तुमचा एक्सटर्नल व्ह्यू असतो. म्हणजे हा व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे. डेटाबेस हा तुमचा सिस्टीम मध्ये बॅकएंडला काम करणार आहे. हा व्ह्यू तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. मग या व्ह्यू मध्ये नेमकं काय काय असू शकतं, दॅट्स युजर विल ओनली सी द एंटिटीज. याच्यामध्ये तुम्हाला एंटिटीज म्हणजे टेबल बघायला मिळू शकतात. रिलेशनशिप म्हणजे 2 टेबल मध्ये जर तुम्ही रिलेशनशिप दिलं असेल तर त्या टेबलचं रिलेशनशिप बघायला मिळू शकतं. आणि ऍट्रिब्यूट्स, त्या टेबलमध्ये जर तुम्हाला काही फील्ड्स बघायचे असतील तर त्या फील्ड्स तुम्ही बघू शकता. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ एक्सटर्नल व्ह्यू, ज्याला आपण एक्सटर्नल व्ह्यू असं म्हणतो. त्याच्यानंतर जो आपण कन्सेप्च्युअल स्कीमाकडे, कन्सेप्च्युअल स्कीमा इज अ डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट इज इन द डेटाबेस. डेटाबेस मध्ये मला काय लागणार आहे याचा कन्सेप्ट हा कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये असतो, त्याचं डिस्क्रिप्शन असतं. कन्सेप्च्युअल स्कीमा डिस्क्राइब द कंटेंट ऑफ द होल डेटाबेस. कन्सेप्च्युअल स्कीमा हा पूर्ण डेटाबेसला त्या ठिकाणी डिस्क्राइब करत असतो. इट्स पर्पज इज टू हाइड द डिटेल ऑफ हाऊ द डेटाबेस हॅज बीन इम्प्लिमेंटेड इन अ पर्टिक्युलर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ही कशी इम्प्लिमेंट झाली त्याचं पूर्ण डेटा, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये त्या ठिकाणी हाइड झालेलं असतं. Conceptual schema present is a high level view of the database using entities, relationships and attributes. Conceptual schema मध्ये पण हाय लेवल त्या ठिकाणी कन्सेप्ट असतो, म्हणजे एंटिटीज पण, रिलेशनशिप्स पण आणि ऍट्रिब्यूट्स पण हा कन्सेप्ट कन्सेप्च्युअल स्कीमा मध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्यानंतर जो आपण इंटरनल स्कीमाकडे, इंटरनल स्कीमा डिस्क्राइब हाऊ द डेटाबेस इज इम्प्लिमेंटेड. इंटरनल स्कीमा डिसाइड करतो की डेटाबेस हा कसा इम्प्लिमेंट होणार आहे. इट इज डिफाइन द इंटरनल स्कीमा एज डिस्क्राइबिंग द फिजिकल स्टोरेज स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. इंटरनल स्कीमामध्ये आपला ऍक्च्युअली डेटाबेस हा कसा स्टोअर झालाय त्याचं फिजिकल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. Can only it all define the internal schema, the physical representation of the database on the computer. इंटरनल स्कीमामध्ये आपण त्याचं फिजिकल रिप्रेझेंटेशन बघायला मिळतं. इंटरनल स्कीमा will describe the set of operating files and index structure that are used to store the data. इंटरनल स्कीमामध्ये तुमच्या ऑपरेटिंग फाइल्स, कुठल्या कुठल्या फाइल्स त्या ठिकाणी यूज केल्या जातात, त्याचं इंडेक्स स्ट्रक्चर, अशा प्रकारचा डेटा हा स्टोअर केला जात असतो. इंटरनल स्कीमा विल डिस्क्राइब द मॅपिंग बिटवीन डेटाबेस रिलेशन्स अँड फाइल्स. इंटरनल स्कीमा हा
आपल्या डेटाबेस मध्ये काय रिलेशनशिप, फाइल्स मध्ये काय रिलेशनशिप, त्याची मॅपिंग तयार करतो. तर टाइप्स ऑफ द इंडेक्स यूज अँड अलोकेशन डिस्क ब्लॉक टू द डेटाबेस, हे सर्व इंडेक्स मध्ये केलं जातं. ओके, थँक्यू.